मी मनीषा शिंदे। कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा खूप मोठा आजार आहे। महिलांमध्ये गर्भाशय, स्तन, ओव्हरी ह्याचे ब्रेस्ट ह्याचे कॅन्सर बरेच प्रकारचे आहेत। पूर्वी काय व्हायचं, पूर्वी युटेराईन कॅन्सर हा खूप महत्त्वाचा होता, पण आत्ता एवढ्यात ब्रेस्ट कॅन्सर हा खूप वाढत आलेला आहे। आत्ता भारतामध्ये दरवर्षी 1.7 लाख स्तनांच्या कर्करोगाचे दरवर्षी रुग्ण आहेत आणि 28 महिलांमध्ये जवळजवळ 1 महिला ह्या कर्करोगाने पीडित आहे। पण ह्या कर्करोगांविषयी महिलांना काही माहिती नसल्यामुळे किंवा महिलांमध्ये अजाणता असल्यामुळे महिला घाबरतात आणि त्याचा योग्य असा उपाय करत नाही। त्याचे काही लक्षणं महिलांमध्ये पाहायला मिळतात। तर काय होतं, ह्याच्यामध्ये जी त्वचा असते, स्तनांची जी त्वचा असते त्याच्यामध्ये बदल होतो, म्हणजे डिस्कलरेशन होतं। डिस्कलरेशन रेडिश अशी कलर होतो किंवा स्तनांमध्ये स्त्राव होतो, सिक्रेशन होतं, तर त्याच्यामध्ये येलोइश ग्रीन किंवा ब्लडी असं स्त्राव असतो। निप्पल जे असतात, निप्पलचा जो एरिया त्याच्यामध्ये डिम्पलिंग साईन दिसतं, म्हणजे जी निप्पल जे आहे ते आतमध्ये इन्व्हर्टेड होतं। एरिओलाच्या ठिकाणी पण थोडंसं असं स्वेलिंग वाटतं आणि साईज आणि शेप हा ब्रेस्टचा नॉर्मल ह्याच्यापेक्षा बदलतो। हे काय, आणि ह्याला काही कॉजेस पण आहेत। कॉजेस म्हणजे हे काही सगळे कॉजेस असतातच असं नाही, पण जनरली बाहेरील वातावरण, म्हणजे आता कसं आहे, बऱ्यापैकी जे फूड आपण घेतो तर ते संकरित आहे। बाहेरील वातावरण म्हणजे ग्लोबल एन्व्हायरमेंट जे आहे, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, जे तापमान, जे पृथ्वीचं जे तापमान आहे ते वाढलेलं आहे। शिवाय अनुवंशिकता हे देखील एक खूप महत्त्वाचं कारण आहे। अल्कोहोल, स्मोकिंग हे आपल्या स्त्रियांमध्ये जरी नसेल तरी काही स्त्रियांमध्ये रेज जे आहे, म्हणजे जे एक्स रेज किंवा ह्याच्यामुळे पण हे होऊ शकतं। तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तपासणी ही खूप महत्त्वाची आहे। फर्स्ट काय, महिलांनी सेल्फ एक्झामिनेशन करणं महत्त्वाचं आहे। सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्वतपासणी। महिलांनी महिन्यातून कमीत कमी एकदा तरी स्वतपासणी केली पाहिजे। ह्याच्यामध्ये जर आकारामध्ये चेंज होत असेल किंवा कधी कधी असे लायपोमासारखे चेंजेस दिसतात, म्हणजे असं सूज आल्यासारखी वाटत असेल, असं केलं तर त्वरित त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे। शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी। सोनोग्राफीमध्ये हे पण केलं गेलं पाहिजे। मॅमोग्राफी साधारणतः वयवर्ष 40 नंतर मॅमोग्राफी ही कंपल्सरी 6 महिन्यातून एकदा तरी केली पाहिजे। जर काय आढळलंच त्याच्यामध्ये तर पुढे स्कॅन आहे किंवा ब्रेस्ट बायोप्सी आहे, FNAC ह्या केल्या गेल्या पाहिजेत। वेळीच लवकर जर आपण त्याच्यामध्ये जी तपासणीमध्ये काय आढळलं, वेळीच उपचार केले तर ते लवकर फायदेशीर ठरतात। जर वेळ लागली, म्हणजे स्टेजेस त्याची वाढत गेली तर थोडासा वेळ लागतो, पण स्त्रियांनी घाबरून जाता कामा नये। मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये कसं होतं, ही ब्रेस्ट पूर्ण काढली जात नाही। जर आकार छोटा असेल, साईज कमी असेल तर ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी ही केली जाते। जर साईज खूप मोठी असेल किंवा काय असेल, किमोथेरपी, रेडिओथेरपी देऊन हे करता येतं। म्हणजे तरी समजा इन केस जर ब्रेस्ट काढली गेली तरी रिकन्स्ट्रक्शन सुद्धा करता येते, प्लास्टिक सर्जरी करून रिकन्स्ट्रक्शन करता येते। त्यामुळे महिलांनी ह्याच्यामध्ये बिलकुल घाबरल्या नाही पाहिजे। कंपल्सरी वयाच्या 40 नंतर ही मॅमोग्राफी ही केलीच पाहिजे, कारण स्त्री ही घरातील आधारस्तंभ आहे, म्हणजे स्वतःकडे तिनं लक्ष दिलं गेलं पाहिजे। जर ती आजारी असेल किंवा तिला काही प्रॉब्लेम असेल तर कुटुंबाचा सगळा डोलारा कोसळू शकतो। त्यामुळे घाबरू न देता डोळसपणे लक्ष देऊन आपण सगळ्या स्त्रियांनी मिळून कॅन्सरशी लढा दिला गेला पाहिजे। सगळ्यांनी रेग्युलर एक्सरसाइज केले पाहिजे, योगा केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, स्ट्रेसमुक्त जीवन जगलं गेलं पाहिजे आणि मुळात आनंदी राहिलं गेलं पाहिजे, तरच आपण कॅन्सरपासून मुक्त होऊ। धन्यवाद। पेशंट लॅप्रोस्कोपी सर्जरीसाठी ॲडमिट झाल्यानंतर गर्भाशय पिशवीचं ऑपरेशन हे केल्यानंतर साधारणतः पेशंट सेम डेला किंवा सेकंड डेला डिस्चार्ज होतो। याच्यामध्ये पेशंटला त्रास अत्यंत कमी होत आहे, त्यामुळे दिवसेंदिवस लॅप्रोस्कोपी सर्जरी ही बरेच पेशंटमध्ये फायदेशीर होत आहे व बरेच रुग्ण आपल्याकडे त्याचाही लाभ घेतात। मी रोटरियन संविधान आणि
प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल। आज ICDC ची टीम आणि शिंदे मल्टी हॉस्पिटल आळेफाटा, त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या इथे मेमोग्राफीच्या कॅम्पचा आयोजन केलेला आहे। खरं पाहायला गेलं तर धावती जीवनशैली आणि आत्ताचं जे लाईफस्टाईल आहे ते कुठे ना कुठेतरी आपल्या भारतीय महिलांच्या कर्करोगासाठी एक निमंत्रण